नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत चटपटीत आणि सॉफ्ट असे दहीवडे। चला बघूया त्याची रेसिपी। दहीवड्यांसाठी मी उडदाची डाळ आधी 4 तास पाण्यामध्ये भिजवून घेतली। 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून डाळ भिजत घातली होती। 4 तासानंतर छान भिजली आहे डाळ। आता त्यातलं पाणी काढून टाकायचे आणि आपल्याला ही मिक्सरमध्ये वाटून घ्यायची। पाणी न घालता आपल्याला आता ही मिक्सरमधून वाटून घेऊ आपण। माझ्या मुलांना खूप आवडतात दहीवडे, त्यासाठी आज मुलांसाठी मुद्दामून दहीवडे करते। ती डाळ आता पूर्ण वाटून घेतली। त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे, ओवा टाकायचा आहे थोडा आणि थोडे जिरे टाकायचे। आता आपल्याला हे मिश्रण छान फेटून घ्यायचं आहे। हे फेटून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण पीठ छान फेटून घेतलं तर आपले वडे पण छान सॉफ्ट होतात। 5 ते 7 मिनिटं याला छान फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडं पीठ टाकून बघायचं आहे। पीठ जर लगेच असं वर येत असेल तर समजायचं आपलं पीठ हलकं झालं आहे, आणि पीठ जर लगेच वर आलं नाही तर अजून परत फेटून घ्यायचं आहे। वडे तळून झाल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये टाकून भिजवायचे। ते पाणी हिंगाचं पाणी आपण तयार करून घेऊ। त्यासाठी मी पाणी घेतलं आहे, त्यामध्ये हिंग टाकलं आहे थोडा आणि थोडं मीठ टाकलं आहे। तर मिक्स करून पाणी बाजूला ठेवून घेऊ आणि आपण वडे तळून घेऊ। आता छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे आता तळून घ्यायचे। मध्यम आचेवरच आपल्याला हे तळायचे। अगदी कमी गॅसवर पण नाही आणि अगदीच फुल स्पीडवर पण आपल्याला हे तळायचे नाही। मध्यम आचेवर तळून घ्यायचे, मीडियम फ्लेमवर। छान कलर आलाय, आता सोनेरी रंगावर तळून घेतलेत। आता हे सगळे वडे आपण हिंगाचं पाणी करून घेतलं होतं, त्यामध्ये आपल्याला टाकायचे, जेणेकरून आपले दही वडे अगदी सॉफ्ट होतील। आता आपण दही वड्यांसाठी लागणारं दही करून घेऊ। त्यामध्ये इथे मी दही घेतले, त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आता आणि मीठ घालायचे थोडं, आणि याला छान फेटून घ्यायचे। आता चिंचगुळाची चटणी, पुदिन्याची चटणी, मी ह्या चटण्या आधीच करून घेतल्या होत्या। या चटण्यांचे व्हिडिओ पण आहेत आपल्या चॅनलवर। आणि दही आपण आता प्लेटिंग करून घेऊ। त्यासाठी आपण पाण्यामध्ये भिजवून घेतलेले वडे आता थोडेसे पिळून आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। हलक्या हाताने आता थोडेसे पिळून आपण प्लेटमध्ये वडे काढून घेऊ। आता या वड्यांवर आपण तयार केलेलं दही टाकायचं आहे। सगळीकडून हे दही टाकून घेऊ आपण छान। आता बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरीच असे बनवून खाल्लं तर मनसोक्त किती पण खाता येतं। खूप छान लागतात चवीला दही वडे। आता त्याच्यावर आपण पुदिन्याची चटणी टाकून घेऊ। हे सगळं खरं तर आपल्या आवडीनुसार आहे। आपल्याला जे आवडत असेल ते आपण, पुदिन्याची चटणी आवडत असेल तर घेऊ शकतो, नसेल आवडत स्किप करू शकतो। चिंचगुळाची चटणी आवडत असेल तरच घ्यावी, नाहीतर तीही स्किप केली तरी चालते। हे सगळं आपल्या आवडीनुसार
आपल्याला जसं आवडेल तसं आपण घेऊ शकतो। त्यावर आता चिंचगुळाची चटणी टाकली आहे थोडी, थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून, लाल तिखट टाकायचं आहे, भुरभुरायचं आहे थोडं। मुलं तिखट नसतील खात तर नाही टाकले तरी चालतील, पण थोडंसं छान टेस्ट लागते थोडंसं लाल तिखट टाकलं की। आणि हा चाट मसाला टाकायचा आहे वरून थोडा। बस रेडी आहेत आपले दहीवडे, छान टेस्टी चटपटीत आणि सॉफ्ट असे दहीवडे आपले रेडी आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।